घटना समोर येते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील। आज ही घटना समोर येते। या मराठी क्राईम स्टोरी मध्ये किती भयानक षडयंत्र रचलंय। तिचा पती माळकरी, भजनाचा नाद, सामाजिक कार्य करणारा, गावामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सहभाग घेणारा, एका दिवशी संध्याकाळी भजन करण्याकरता गावातीलच मंदिरावरती तिचा पती गेला। दोघांचा विवाह झालेला होता। संतोष पांडुरंग केकाळे, वय वर्ष 42, आणि संतोषची पत्नी सपना केकाळे आणि सपनाचा प्रियकर शुभम केकाळे, या दोघांमध्ये प्रेम संबंध होते। आणि शुभमचा मित्र सचिन आणि प्रशांत। संतोष जेव्हा भजनासाठी गावातील मंदिरामध्ये गेला त्यावेळेला घरी मध्यरात्री येईपर्यंत भजनाला लावून यायला त्याला 12-1 वाजता हे तिला माहिती होतं, कारण तो रोजचा नित्यक्रम होता। सपनाने संतोष भजनाला गेलाय आणि तू आता घरी ये असं जेव्हा सांगितलं तेव्हा तिचा प्रियकर, म्हणजेच तो प्रियकर काही दुसरा कोणी नव्हता, तो तिचा दीर होता, म्हणजे संतोषचा चुलत भाऊ होता। तो तिच्या घरी आला। घरी आल्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले आणि अचानक संध्याकाळी तिचा पती संतोष घरी आला। घरी आल्याच्या नंतर त्याने या दोघांनाही, चुलत भाऊ शुभम आणि पत्नी सपना, या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये संतोषने पाहिलं आणि पाहिल्यानंतर जोरदार भांडण झालं। भांडण झाल्यानंतर त्याच ठिकाणी शुभमने आणि सपनाने, या दोघांनी मिळून संतोष आपल्या प्रेमामध्ये अडथळा ठरतोय म्हणून त्याला संपवण्याचा निश्चय केला आणि त्याचा गळा आवळून जागीच श्वास घेतला। त्याचा श्वास रोखल्यानंतर त्याला मध्यरात्री शेतामध्ये घेऊन गेले आणि त्याचा मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिला। सकाळी उजळला आणि संध्याकाळी भजनावर पती घरी आलेच नाहीत असं तिनं सपनानं दाखवलं। दुपारची वेळ झाली, संध्याकाळ झाली, पती घरी येत नाही म्हणून पोलीस स्टेशन मध्ये धाव देखील सपनानेच घेतली। पोलिसांनी तपास सुरू केला। पती बेपत्ता असल्याची तक्रार सपनाने दिली होती, परंतु कुठेही पतीचा शोध लागत नव्हता। 2 दिवस उलटून गेले आणि सपनाला वाटलं की आपण या जाळ्यात अडकू नये, कधी ना कधी शोध लागेल, म्हणून तिने स्वतःच एक विचार केला आणि शेतामध्ये जाऊन विहिरीमध्ये पाहिलं, तिच्या पतीचा मृतदेह होता। ताबडतोब ती तिथून पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि माझ्या पतीचा मृतदेह आमच्या शेतातील विहिरीमध्ये आहे असं सांगितलं, कारण तिच्यावर संशय येऊ नये म्हणून। पोलिसांनी येऊन घटनास्थळी तो मृतदेह बाहेर काढला, शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आणि हीच चूक सपनाला महागात पडली। रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं। रिपोर्टमध्ये अहवाल आला आणि खून कोणी केला याचा शोध सुरू केला तेव्हा सपना आणि तिचा दीर, म्हणजे संतोषचा चुलत भाऊ शुभम, या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते असं निष्पन्न झालं आणि पोलिसांनी सपनाला, शुभमला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर खाकीचा धाक दाखवल्यानंतर सपनाने आणि शुभमने गुन्हा संपूर्ण कबूल केला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला। यामुळे एकच सर्वत्र खळबळ उडाली। शुभमचे मित्र सचिन आणि प्रशांत कप्पे हे चांदापूर परिसरातील, या चौघांनी मिळून संतोषला संपवलं। यानंतर पोलिसांना शहानिशा दरम्यान या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौघांनाही बेड्या ठोकल्या, पुढील कारवाईला पाठवण्यात आलं। गुन्हेगाराला माहिती आहे गुन्हा केल्यानंतर एक ना एक दिवस आपण सापडणार आहोत, आपल्यावर गुन्हा दाखल होणार आहे, आपल्याला जेलबंद व्हावं लागणार आहे, तरीही चुकीचे पावलं उचलतात आणि सुखी जीवनाचं, आनंदी जीवनाचं संपूर्ण वाटोळं करून घेतात, आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात। तारुण्य अवस्थेमध्ये सध्या वासनेसाठी, क्षणभर सुखासाठी, शारीरिक भोग भागवण्यासाठी आज भयंकर अशा घटना सध्या घडताना आपल्याला दिसून येत आहेत। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।